अरे पण म्हणजे असा किती दिवस लटकून राहणार आहेस तू? मावशी, बोललो नसतो तर आयुष्यभर लटकून राहिलो असतो. आज बोलून टाकले ना, त्यामुळे आता आज न उद्या हे सगळं निश्चितपणे संपणार आहे. आणि खरं सांगू का, इतकी वर्ष मी फक्त वाट बघत होतो. आजपासून मी प्रयत्न सुरू करणार. अरे म्हणजे काय करणार आहेस तू? जे सगळं मी आधीच करायला हवं होतं ते सगळं करणार आहे मी आता. आणि मला खात्री आहे त्या मला हो म्हणतील. दादा सॉरी, पण तू परत निराश झालास ना तर बघवणार नाही रे आम्हाला. अरे का होईल मी निराश? माझ्या पदरी निराशा येणारच नाही. मला सांग, मी चांगला मुलगा आहे की नाही? मावशी, मी चांगला मुलगा आहे का? अरे बाळा, खूप गुणी आहेस तू. मी व्यवहाराला चोख आहे. मी जबाबदारी घेतो घराची, कुटुंबाची. निर्व्यसनी आहे, साधा आहे, सरळ मार्गी आहे, सच्चा आहे की नाही? हो अर्थात, आयडियल आहेस तू अगदी. आणि माझं प्रेम पण खरं आहे, प्रामाणिक आहे. मग काय येईल माझ्या पदरी निराशा? का नाही म्हणतील त्या माझ्यासारख्या मुलाला? मावशी, तू लिहून घे, मिस अनामिका तुझी सून होणार म्हणजे होणार. एखाद्याची समजूत कशी काढायची हे तुझ्याकडून शिकायला हवं. बघितलंस, अजून एक गुण आहे माझ्यात. गाईत सांगायचंच राहिलं. काय रे? हे मी पण कशी बाळ आहे ग माझी. मी 22 वर्ष जिच्यासाठी थांबलो त्यात तुम्ही आहात. दिवस रात्र मी ज्या मुलीचा विचार करतो, जिच्यावर मी वेड्यासारखं प्रेम केलं, त्यात तुम्ही आहात मिस अनामिका. कोकिला, योग्य समय आवी गयो से. चला चला मॅडम, कामाला लागा. लिव्हिंगची पार्टीची घोषणा करायला मुहूर्त निघाला आहे. चला. अनामिका, आता तुला मी दाखवतोय. तुम्ही आणि फक्त तुम्ही आहात मिस अनामिका. हे बघ, बल्लो. अरे आमच्या चेहऱ्यावर हसू यावं याची बरोबर काळजी घेतलीस. तू स्वतः सौरभ नाहीस तर पट्या आहेस असं म्हणतोयस, मग तुझा चेहरा अजूनही का असा उतरलेला? मावशी, मी बरा आहे. मी राहून राहून एकाच गोष्टीचा विचार करतोय की मी आता जेव्हा मिस अनामिकांना भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांनी मला दारातनं साधा हात सुद्धा नाही घेतला. आता मलाही सवय झाली ना त्यांच्या हसून बोलण्याची, त्यांच्या आदरातिथ्याची, त्यांच्या काळजीची. पण आज तर त्यांनी मला त्यांचा चेहरा सुद्धा नाही दाखवला. म्हणजे तुला त्याने चेहरा दाखवला असता तर तुला बरं वाटलं असतं नाही का? काय करतेस तू? सॉरी हा कुंदा. नाही ग, म्हणजे मी नाही फोन केला तुला. खरं सांगते तुला, हे सगळं झाल्यापासून ना 100 वेळा आलं ग माझ्या मनात तुला फोन करावा म्हणून. कसा करावा तेच कळेना. कशी तुझी माफी मागू काय मला खरंच काही सुचत नाहीये.
पण तू आपणून केलास ग फोन. थँक्यू सो मच. आणि सॉरी ग, सॉरी. अनुना फार विचित्र वागली ग पट्याशी. अगं बाई, फोन मी केलाय, मला जरा बोलू तरी देशील का? नाही ग बाई, नाही. सॉरी. अगं सॉरी बिरी राहू दे. इकडे आपण सॉरी बिरी म्हणतोय, पण इकडे आमचा पट्या बघ, काही फरक पडलेला नाहीये त्याला. म्हणजे अगं म्हणजे हा म्हणतोय आता तर मी प्रयत्न करायला सुरुवात केलीये, तो पाठपुरावा करणार आणि बरोबर तयार करणार आहे तिला. दुःखी वगैरे असं काही नाहीये ग तो. अरे बापरे, हे काहीतरी वेगळंच आहे ग. हा, प्रेम आहे प्रेम. माझा सौरभ काय असा तसा नाहीये, चांगला हाडाचा प्रिय करायतो. बघ ना ग. आणि हा दारात येऊन उभा राहिला होता तर अनामिकाने साधं तोंड सुद्धा दाखवलं नाही ग त्याला. हो ना, तुला सुद्धा त्याचं वाईट वाटतंय ना? अर्थात ग, मला वाईट वाटणारच. मग आता माझं एक काम कर. काय? मी ना तुला व्हिडिओ कॉल करते, मग तू हाडाच्या प्रियकराला त्याच्या प्रेयसीचा चेहरा दाखव. फार उतावीळ झालाय ग बाई पट्या. हो दाखवते की, आत्ता दाखवते. कर कर, लगेच फोन कर. तुला म्हंटल होतं मी अनु, या पट्याचं काही लक्षण ठीक नाहीये. बघ, शेवटी सगळ्या पुरुषांसारखाच निघालात. अगं चित्र, आता ती ऑफिसला निघाली आहे ना, आत्ता कशाला हा विषय? अगं मग कधी बोलू? ही घरी असते का? तो पट्या भेटल्यापासून बघावा तेव्हा त्याच्याबरोबर बाहेर फिरत असते. तुझ्या का पोटात दुखतंय? माझ्या पोटात का दुखेल? माझं एवढंच म्हणणं आहे की त्याचं इंटेन्शन मला आधीपासून माहित होतं. सगळ्या पुरुषांचं इंटेन्शन एकच असतं, पण हाही त्यातलाच निघाला. आता बास ना, बास की हा विषय. ऑफिसला निघाली आहे ना ती, जरा ऑफिसच्या कामाचा विचार करू दे ना तिला. अनु, चल तुझा डबा घे बाबा. एक्सक्यूज मी. आणि हो, हे ड्रायफ्रुट्स काढून ठेवलेत मी तुझ्यासाठी, दिवसभरात खाऊन घे बर का. खरंय काकूचं, हा विषय तू लवकरात लवकर संपवलास हे फार चांगलं झालं. आणि आता ऑफिस बुडवत नाहीयेस हे त्याहून चांगलं झालं. पण हिने का बुडवायचं ऑफिस ना? बुडवायचं तर तो बुडवेल. तिची काय चूक आहे? तू जायलाच हवं झालं. आणि यातनं एक स्पष्ट झालं की त्याच्या बोलण्याचा तुझ्यावर काहीही परिणाम झालेला नाहीये. सो आय एम हॅपी. तू पुन्हा पुन्हा त्याच विषयावर येतेस. एक्सक्यूज मी. अगं अनु, अनु सरबत राहिलं ग, सरबत. माई मावशी, वल्ली ताई, सचिन दादा, अप्पा आजोबा लवकर या यार सगळे. काय झालं? सांगते मावशी, हा वाडा माझ्यासाठी एवढा लकी आहे माहितीये. म्हणजे त्या दिवशी मी आले इथे कारण तेव्हा माझ्याकडे पैसेच नव्हते ना, नाईलाजानी राहावं लागलं मला इथे. पण इथे आल्यापासून इतक्या अमेझिंग गोष्टी घडतायत माहितीये माझ्या आयुष्यात. म्हणजे खरं तर मी घर सोडलं होतं कारण मला माझ्या मम्माला प्रूव्ह करायचं होतं की मी जबाबदार मुलगी आहे आणि मी माझं एकटी मॅनेज करू शकते.
आणि फायनली आता माझा अजेंडा सफल झालेला आहे. इतक्यात तुझ्या आईला पटलं? नाही तसं नाही, म्हणजे तिला नाहीच पटलेलं. मी तसं एक्सपेक्ट पण करत नव्हते. पण ना माझा होणारा नवरा आहे ना हितेन, त्याच्या घरच्यांना पटलंय आणि फायनली ते आमच्या लिव्हिंग साठी रेडी झालेत माहितीये. आय एम सो एक्साइटेड. त्यांनी जंगी पार्टी ठेवली आहे आणि तुम्ही सगळे इन्व्हायटेड आहात. ओके हे घेते आप्पा खाऊ. माई मावशी हे तुझं, तुझ्यासाठी सेपरेट खाऊ आहे. बाई वा. हे घेतात. पल्ले किमान 1200 रुपये किलो तरी असेल. हा आंबा काजू रोल. हे काय लिहिलंय, म्हणजे काय आहे? सांगते. लिव्ह इन म्हणजे थोडक्यात काय, मी आणि माझा मित्र आम्ही लग्नाशिवाय संसार करणार. म्हणजे लग्नाबरोबर येणारी बंधनं, ती नातेवाईकांची लटांबर आणि सगळे जे प्रॉब्लेम्स येतात ना त्याच्याबरोबर, ते काहीच नाही. आम्ही रूमीज सारखे एकत्र राहणार आणि मस्त एन्जॉय करणार आहोत. दादा हा तुझा मिठाईचा बॉक्स आणि इन्व्हिटेशन कार्ड. नक्की आहे. ओके बरं ऐक ना, प्लीज मला आत्ता तरी काही सांगू नकोस. नाही म्हणजे तिला सांगायचं नाही असं काही नाहीये, फक्त मीच आपण सांगितलेलं बेटर राहील ना. प्लीज आय टेक केअर ऑफ इट. राधा इथे. मी काय म्हणते, हे सगळं करत बसण्यापेक्षा लग्न करून टाक ना. अगं इथेंच्या बाबांकडे खूप पैसा आहे, सुखात राहशील तू. बरोबर ना भाऊजी? पण मला त्यात इंटरेस्टच नाहीये ना, बोरिंग असतं ते. अगं ही अशी फॅड येत जात राहतात राधा. ह्याच्यात किती अडकायचं ना ते आपणच ठरवायचं असतं. तसही आता तुझी आई. मी येईन. हा नाही म्हणजे यासाठी तुला होकार नकार देणारे आम्ही कोण? तुला वाटतंय ना आम्ही यावं, मग मी नक्की येईन. येस थँक्यू सो मच मावशी. प्लीज सगळ्यांनी नक्की या. ओके खूप जंगी पार्टी असणार आहे अँड वी आर गोइंग टू हॅव अ ब्लास्ट. आय एम जस्ट सो हॅपी. दादा येतो रे मी. अहो नीट जा. पल्ले मी काय म्हणतो, त्या राधा आणि तिच्या आईला काय थिल्लरपणा करायचा तो करू देत. आपण आपलं तिकडे जाऊन मस्तपैकी पार्टी झोडू बस. घे घे घे. मिस अनामिकाने अजून राधाला परवानगी दिली नाहीये, मग ही लिव्ह इन जाहीर करण्याची पार्टी कशी काय ठरली? अरे यार उगाच घेतला हा रस्ता. पट्या दिसू नये म्हणून लवकर निघाले ऑफिसला आणि त्याच्याच दारात तिला बंद पडायचं होतं का? लांब पडलं असतं तरी चाललं असतं. हा रस्ता उगाच घेतला. मिस अनामिका. सौरभ, अरे मला काही बोललास का? हाक मारलीस?
मावशी मला एकदम असं वाटलं की आपल्या दारात मिस अनामिका आल्यात. पाहता दाटले उन्हातही चांदणे राहिले कातरी मनातले सांगणे हरवते अन पुन्हा गवसते आज झाला असेल रे तुला. ती अशी दारापर्यंत येऊन कशी निघून जाईल? नाही मावशी, इतकी कडवट नाही वागू शकत रे ती तुझी. भास नव्हता. मावशी, मिस अनामिका आल्या होत्या, मला खात्री आहे. हे बघितलंस का मला काय सापडलं? हे बघ. फ्रेंडशिप बँड. अरे सकाळी मी कपाटावरच होते ना, तर एक मला लोकरीचा डबा सापडला, त्याच्यात हा सापडला. शाळा कॉलेजमध्ये असताना तू सच्चू माझ्याकडनं अगदी हौसेने बनवून घ्यायचा. हा सकाळी दिसला तेव्हापासून असं वाटलं की हा तुला द्यावा. हे तू तिला दे. तिला सांग मैत्री जोडण्यासाठी नाही आहे, ती मैत्री टिकवण्यासाठी तुला देतोय. काही झालं तरी आपली मैत्री तुटू द्यायची नाही. मी तयार होऊन येतो. नील, ए अरे थांब, हे काय खात बसलायस? हे खा. काय आहे? माझ्या सक्सेसची मिठाई आहे. काय सांगतेस काय? म्हणजे खरा खरा जॉब लागला की काय तुला? नाही, कारण आतापर्यंत सगळं थँक्स टू मम्माच चाललंय आपलं. ए हॅलो, माहितीयेस तू माझ्या मम्माचा चमचास, पण माझ्याशी नीट बोलायचं. हा ओके ओके. पण झालंय काय नक्की? हितेंच्या घरच्यांनी फायनली मला आणि त्याला एकत्र लिव्हिंग मध्ये राहायची परमिशन दिली आहे. माहितीये, आय एम सो एक्साइटेड. आणि त्यासाठी एक फॅन्टॅस्टिक पार्टी ऑर्गनाइज केली आहे, ज्याचं हे इन्व्हिटेशन. ए फायनली माझ्या प्रयत्नांना यश आलंय. मी तुला इतकी छान न्यूज देते, तू तोंड काय पाडून बसतोय सरे? नाही काय नाही. कॉंग्रॅट. थँक्स. मग पार्टी उद्या आहे तर शिफ्ट कधी होत आहे? पार्टी झाल्यावर लगेच, म्हणजे परवापासून आम्ही एकत्र राहायला लागणार आहोत. एनिवे, पार्टीला नक्की येतोस तू? मी वाट बघते. हा बघतो, ट्राय करतो. बघतो वगैरे काही नाही, पार्टीला यायचंय शिस्तीत. कळलं? चल बाय. बाय.
बरास? हो. वाटत नाही. आवाज बदललाय, चेहरा उतरलाय. नाही सर, ठीक आहे मी. त्रास झाला? नाही, असं काही नाही. तू म्हण काही, तुझा चेहरा वेगळा सांगतो. माई मावशी, माई मावशी येतो का? हाय हाय, आता वल्ली बेंच. हॅलो हॅलो, हा वल्ली बेन. कोकिला बेन, काय आहे हे? इतक्या आशेने मी तुम्हाला अनामिका दीक्षितचा व्हिडिओ पाठवला आणि धमाका करायचा सोडून तुम्ही पार्ट्या काय करताय? अरे वल्ली बेन, पहला तुम्ही लोग पार्टीला या और फिर आगे आगे देखो होता है क्या. म्हणजे मोठ्या पार्टीत मोठा धमाका?